आप्या त्याला सावकाश उतरवा. सावकाश. आपे याला झोपवतो. सरकार आई काय चला की आत. बाहेर का थांबलात? आपे तुझ्यात आम्ही आम्ही आहोत इथे. अहो हो पण बाहेर थांबून काय करणार आहात? चला की. आजोबा त्या पिक्चर मध्ये भिंत तुटते का? भिंत तुटते आणि ते भाऊभाऊ पुन्हा एकत्र येतात. आजोबा मग तुम्ही पण तो ऐका की. आपे दिवार पिक्चर बघितला होता ना, तेव्हा विनया मला म्हणाला होता, भावड्या ह्या भावात जशी फूट पडली ना तशी आपल्या दोघात कधीच फूट पाडायची नाही. पण माझ्या ह्या चुकीमुळे ना जे घडू नये ते घडलंय. सरकार पण त्याचा आणि बाहेर थांबण्याचा काय संबंध आहे? गुन्हेगार आहे मी त्याचा. अप्पे या हाताने त्याच्या बायकोला मी मरू दिलंय ग. आणि आता आता विनयाच्या आनंदाला ग्रहण नाही लावायचंय मला. एकत्र नकोय ना त्याला आम्ही, तर मग आम्ही नाही येतात. खरंच नाही. आम्ही आम्ही थांबतो इथे. आणि तसंही अप्पे गावाकडे आसगावला आम्हाला बाहेर झोपायची सवय आहेच की. पडू आम्ही इथे. अहो सरकार ह्याचं पावसा पाण्याचं बाहेर नका थांबू. अहो तुमचा नाही किंवा आईंचा तरी विचार करा. आपे अगं मला काय होतंय आणि हे म्हणतात ते बरोबरच आहे बघ. आई अहो अप्पे केलेल्या पापाची फळं ही भोगूनच ती संपवावी लागणार आहेत मला. बस दुसरा काही पर्याय नाही. एक मिनिट थांबा. मी तुम्हाला असं बाहेर नाही झोपू देणार आहे. नका असं काही करू. आपे अगं ही आम्ही आमच्यासाठी निवडलेली शिक्षा आहे. हा आणि त्या निमित्तानं का असं ना, पण विनयाला अजून बी माझ्याबद्दल भाव म्हणून काय वाटतं हे मला आज कळेल. अहो सरकार तुम्ही एवढं लांबून आलात आणि हे असं बाहेर झोपणं मला नाही पटत आहे. अगं मी घेते की काळजी यांची बी आणि माझी स्वतःची बी. आई नको ऐका तुम्ही माझं. अगं इतकी वर्ष उलटून गेली, एवढं सगळं बदललंय, पण तुझं काळजी घेणं काही बदललं नाही बघ. सरकार तुम्ही तुम्ही काय करताय हे? बरं ठीक आहे मी अंथरूण आणते तुमच्यासाठी. अमोल झोपलाय का ते बघते. नसेल झोपला तर त्याला झोपवून येते. जा. गोळ्या घेते ना वेळो. अर्जा अमोल खुश होता ना रे. हा दिवसभर खेळतो पळतो दमतो, रात्री त्याला कधी झोप लागते त्याची त्यालाच कळत. हा आता हेच वय आहे त्याचं खेळण्याचं. अप्पे अंतरून घेऊन कुठे चालली बाहेर? सरकार आणि आई घरात यायला नाही म्हणतात. बाहेर खूप गारवा आहे, त्रास नको व्हायला त्यांना. किमान अंथरूण पांघरून तरी देऊन येते. आलेच. कदम काय वाटतं तुम्हाला? अर्जा काय का असं त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप होतोय बघून ना मला बरं वाटते. का आपल्याला दाखवायला नाटकं चाललेत कुणास ठाऊक? नाही त्याला काहीतरी वाटत असणार, पण हे सगळं करून जर का त्याला वाटत असेल ना मी त्याला माफ करेन म्हणून, तर ते माझ्याच्यानं जमणार नाही. आई हे बघा मी अंथरूण आणून दिले, पण तुम्हाला काही वाटलं तरी मला आवाज द्या. मी झोपली असेल, हिला कसा आवाज द्यायचा असं प्लीज समजू नका. मला आवाज द्या प्लीज. वय आपे अप्पे अगं नको काळजी करूस तू एवढी. अप्पे मला माहितीये विनया एवढ्या सहजासहजी माफ नाही करणार मला. मग सरकार का करताय तुम्ही हे सगळं? विनयाच्या एका मिठीसाठी डोळं मिटण्याआधी
एकदा विण्याला घट्ट मिठीत घ्यायचंय. दिवार सिनेमा बघून आल्यानंतर त्याने जशी मला मिठी मारली होती ना, अगदी तशी सरकार होईल ना आप्पे. अहो मा बाबा सोबत किती छान दिसतात ना. बाहेरचं वातावरण बी किती छान आहे. या पार्श्वभूमीचा व्हिडिओ केला पाहिजे. काय रे, काय करतोयस तू? काय नाही मा. काही नाही. मागे काय लपवलं? मा मी आपल्या पार्श्वभूमीचे व्हिडिओ काढत होतो. काय कसले स्पेशल मोमेंट सकाळ सकाळ? माझे मा बाबा आणि पाऊस. अगाऊ. मा बाबा आपण आज फिरायला जायचं का? अमोल, अरे फिरायला कशाला आता? मा अगं किती छान वातावरण आहे. अरे हो बाळा, वातावरण छान आहे, पण आम्हाला कामाला जायला लागतं ना. कामाचं काय? बाबा अरे इतक्या पावसाचं काम कसलं? माझे तर आता 3-3 आजोबा आहेत. किती म्हणजे येईन. आई शपथ. काय गप्पे? काय झालं? अर्जुन, अरे रात्रभर पाऊस पडलेला दिसतोय रे. सरकार आणि आई खाली झोपलेत ना. सर बाळा. काय झालं बाबा? चल 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 चल. वा सरकार, अहो तुम्ही आई आई तुम्हाला त्रास होतोय का? रात्रभर पाऊस होता ना. अहो तुम्ही गारटलाय, पावसात भिजून काय होणार आहे? सरकार चला ना आत. आई चला आत, उठा उठा ना आई. अहो उठा की. मी कालच सांगितलं होतं आम्ही बाहेर थांबू, पण आत येणार नाही. आजोबा असं काय करताय? मी तुम्हाला न्यायला आलोय. चला ना आतमध्ये. सरकार अहो स्वतःचा नाही, किमान आईंचा तरी विचार करा. अहो त्यांच्या जीवाशी का खेळताय तुम्ही? आई चला उठा. सरकार चला आत. सरकार आत चला ना, घरात आई. अहो उठा ना. अप्पे, आता असं जगून तरी काय फायदा आहे सांग की. आजोबा तुम्ही आत या ना. मी तुम्हाला न्यायला आलोय. तुम्ही असं का करताय? सरकार अहो आजारी पडाल तुम्ही. असं का वागताय? आई तुम्ही तरी सांगा ना त्यांना. नाही अप्पे, पडू देत आजारी. मारायचं तर मरू देत, पण आता आतमध्ये येऊन विनाला आणखी त्रास नाही द्यायचा. सरकार अशाने प्रश्न सुटणार आहे का? अप्पे, विन्या घर सोडून जाताना म्हणाला होता की तो त्याच्या बायकोच्या मारेकऱ्यासोबत कधीच राहणार नाही, आणि मला त्याला आता खोटं पाडायचं नाही. सरकार अहो 7 वर्ष झाले त्याला. त्याचा त्रास तरी कुठं संपलाय अप्पे? मी त्याचा सक्का भाऊ, त्याला त्याच्या बायकोपासून लांब केलं.
सरकार आहो आई आहो तुम्ही आई हो सगळं अंथरूण होणं झालंय आई तुम्ही तरी बोला ना त्यांना काहीतरी थंडी भरली तुम्हाला पप्पे अगं ना आम्ही कोणाचे राहिलोय ना आमचं कोणी मग अशा जगण्याला काय अर्थ आहे सरकार अप्पे आता एक तर विन्या मला माफ करेल, नाही तर माझा जीव जाईल. मिळू देत मला माझ्या पापांची शिक्षा. हे दोघं पापांशिवाय हात घेणारच नाही आणि हे असेच भिजत राहिले तर रुपाली, अगं रुपाली, आले आले मामनजी. बाबा बाबा अगं हो हळूहळू. बाबा अहो सरकार आणि आई रात्रभर बाहेर होते झोपलेले. काल रात्री एवढा पाऊस झालाय, दोघं जण खूप भिजलेत, त्यांना थंडी वाजतीये, पण त्या आत यायला नाही म्हणतात. तुम्ही प्लीज त्यांना आत घ्या ना. अपर्णा आता मात्र हद्द झाली हा. अगं तुला कुठल्या भाषेत सांगितल्यावर कळणार आहे की आम्हाला त्यांच्याबरोबर नाही राहायचं. ताई अहो तुम्ही तुमचा निर्णय नंतर घ्या, पण आता जर त्यांना घरात घेतलं नाही तर त्या आजारी पडतील. अगं मग घे ना तू त्यांना. मामनजीच कशाला हवेत तुला? ताई अहो असं काय करताय? सरकार म्हणतायत की आत आम्ही आत आलो तर तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल म्हणून ते बाहेरच थांबले. तो हो पण वंस पाऊस तर रात्रभर होता, म्हणजे ते रात्रभर भिजतायत का? बासा अपर्णा, मामनजी नाही म्हणजे नाही आहे आणि त्यांना जाऊन सांग की उपकार करा आमच्यावर आणि जावा गावाला निघून. रुपालीताई, माणसानं राग धरावा, पण एवढा पण धरू नये की आपलीच माणसं वैरी होत्याल. अहो वंस बघतायत ना, तुम्ही जरा शांत बसा ना. आजोबा 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 सारखा आजोबांना खूप त्रास होतोय. आजोबा प्लीज तुम्ही चला ना. काका मामा आजोबा सारखा आजोबांना खूप त्रास होते, ते खूप चांगले आहेत. अरे अमोल बाळा, तुला नाही माहिती. अरे त्यांनी ताई त्यांनी काय आजोबांची आठवण काढली होती काकी. काय माझी आठवण? हो आजोबा, काल आम्ही पिक्चर बघून परत आलो ना, तेव्हा तुमच्या मित्रीची आठवण आली होती. कसली मिठी काका अरे दोन्ही आजोबांनी प्रॉमिस केलेलं की ते कधीच बांधणार नाही, आणि ते पण मिठी मारून. असेल बाळा, पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. अरे नाही काकी, सारखा आजोबा रडत होते, त्यांना खूप वाईट पण वाटलं होतं. अमोल मा तूच म्हणते ना की दुसऱ्यांनी माफी मागितली की आपण माफ करावं. अमोल बाळा, तुझ्या आजोबा मा बोलतायत ना, तुझं बरोबर आहे, पण बाळा शांत राहा की जरा. अर्जुन, अरे तू तरी सांग ना बाबांना. आपले मला नाही कळते काय करावं काय नाही. ते कदम त्यांचा निर्णय घेते. आजोबा त्यांना खूप थंडी वाजते, त्यांना पावसात नका ना तू प्लीज. दिदे, अगं अशा घराचा काय फायदा ज्या घरात आपल्या माणसांना साधा आडोसा सुद्धा नाही मिळू शकत. अरे वय बघा त्यांचं, काय बरं वाईट झालं तर. आजोबा मला माझे सगळे आजोबा एकत्र हवेत, प्लीज सरकार आजोबांना माफ करा ना. एकदा ही फाईल पण बघ. ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचल्या असत्या, पण सरकारांनी पैशासाठी ते होऊ दिलं नाही. सरकार, अहो काय हे? अहो, तुम्ही काय येडेपणा करताय? तुम्ही घरात चला बरं, पाहिजे तर मी तुमची माफी मागतो. अहो काय हा येडेपणा? अहो त्यांच्याकडे तरी बघा.
बापू अहो तुमच्यासारख्या देव माणसासोबत राहायची लायकी सुद्धा नाही आमची. अहो पण जाऊ दे, आम्हाला राहू दे असंच सडक. मरू देत आम्हाला आमच्या मरणानं. अहो पण सरकार अहो असं नका बोलू तुम्ही. दादा अरे दादा काय लावलंय तुम्ही हे? चला बघू आत. विर्या, अरे पापी आहे मी, पापी आहे, पापी आहे. मला मला माफ कर विर्या, मला माफ कर. दादा दादा अरे मी कवाच माफ केलंय तुम्हाला. तू खरंच मनापासून बोलतोयस का? अरे दादा मी कुठं कशा पाय बोलीन र. विनया, आई आधी डोकं पुसून द्या आणि मी लगेच गरम पाणी करते, त्याची वाफ द्या. सरकार या. अमोल आजोबांना घेऊन ये बाळा. हो मा, चला आजोबा. मामांजी हो काय करून बसलात तुम्ही? काय झालं रुपाली? हो मामांजी, ज्या माणसाने तुमच्या बायकोला मरू दिलं त्याला तुम्ही घरात घेऊन आलात. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना मामांजी, काही झालं तरी सरकारांशी आपला संबंध संपला. मग आज काय झालं? रुपाली तू थोडी शांत हो. हो, शांत राहूनच सगळ्या गोष्टी या थराला गेलेत. सरकार मामंजींशी असं वागले म्हणूनच तुम्ही राहतं घर, पैसा, संपत्ती सगळं सोडून मामंजी आणि भाऊजींबरोबर राहायला आला होतात ना. हो पण ते आत्ता काढून काय फायदा आहे? अहो मग कधी काढू हे सगळं? आपल्याला जो काही त्रास झालाय ना तो आपल्याला माहिती. ही लोक आपल्याला नको होती म्हणून आपण सोडून आलो होतो ना. आणि आज आज मामंजींनी त्यांना हाताला धरून घरात आणलं. वहिनी तुम्ही शांत व्हा. तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला. भाऊजी बास हं? बास. तुम्ही तर अपर्णा आणि सरकारांचं तोंड बघणार नव्हता ना. आणि तुम्हाला जो त्रास झाला ना त्याच्या सगळ्या हाल अपेक्षा आम्ही पण सहन केल्या होत्या ना. मग सगळं कसं विसरलात तुम्ही? हो रुपाली ताई, तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो रुपाली ऐका की, अहो सख्खे भाऊ आहेत ते. असं आयुष्यभर वैर पाठीवर वागवायचं म्हणजे त्रास नाही का होणार त्यांना? बापू अहो याच सरकारांनी मला बाळ होत नसताना नको नको ते ऐकवले. ही माणसं चांगली नाही. आणि हे सगळं असताना अजून काय करायचं आम्ही? अहो रुपाली ऋतू बदलतो आणि बघा वेळीच माफ केलं ना तर आपल्या माणसांच्या नात्यातला आपल्याला आनंद शोधता येतो की. आनंद? सरकारांमुळे आनंद? अहो झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही मागचं सगळं विसरून जा. वा बापू वा. अपर्णाचे तुमचेच गुण उतरलेत म्हणायचं. इतक्या दिवस ती भाषण ऐकवत होती, आता तुम्ही ऐकवा. नाही नाही रुपाली ताई, मी भाषण देत नाही. फक्त विनायकरावांना मित्र मानतो आणि त्यांचं मला पटतंय म्हणून तुम्हाला सांगतो. हे बघा शिक्षेपेक्षा उपरोक्ती महत्वाची असते.
आणि तुम्हाला तर माहितच आहे सरकारांनी मागची 7 वर्षे कशी काढले तो. बापू आम्ही पण काही लय आनंदात दिवस नाही काढले, पण कसं आहे ना, सगळ्यांचं सांगायला कोण ना कोणतरी आहे. पण आमचं कोण सांगणार? अहो विनायकरावांनी जो निर्णय घेतला ना तो योग्यच घेतलाय. मला असं म्हणायचं की एकमेकात वैर करण्यापेक्षा एकमेकाच्या नात्यात आनंद शोधणं कधी पण चांगलं. बाद झालं बापू. हे बघा, पुन्हा एकत्र राहण्याची भाषा तुम्ही करूच ना. आणि तसंही बापू, हा आमच्या घरातला विषय. त्यामुळे तुम्ही त्यात नाही पडाल ना, तेच बरे. कळलं?